महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले। सद्यस्थितीला सोमपा 249 विविध संवर्गातील रोजंदारी कर्मचारी कार्यरत असून या कर्मचाऱ्यांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यासंदर्भात 25 जानेवारी 2022 रोजी नगर विकास खाते मंत्री असताना आपल्या समवेत व्हीसीद्वारे बैठक आयोजित केली होती। या बैठकीमध्ये सोलापूर महानगरपालिकेमधील 249 रोजंदारी कर्मचाऱ्यांना एक खास बाब म्हणून सेवेत नियमित करण्याचा ठराव आपल्या उपस्थितीत पास झाला होता। त्या अनुषंगाने 19 मे 2023 रोजी सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने या कर्मचाऱ्यांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याकरता नगरविकास खात्याकडे प्रस्ताव सादर केला होता। सदर प्रस्ताव नगरविकास खात्याकडे पाठवून 2 वर्ष उलटून गेली, अद्याप त्यावर कसलीही कार्यवाही होताना दिसून येत नाही। यामुळे रोजंदारी कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। गेली 25 ते 30 वर्षे सोलापूर महानगरपालिकेमध्ये हे कर्मचारी साफसफाईचे काम करतात। कचरा उचलणे, ड्रेनेज साफ करणे, नाले साफसफाई करणे, मेलेली जनावरे उचलणे इत्यादी प्रकारची नित्य नियमाने रोज नागरिकांची प्रामाणिकपणे सेवा करत असताना कोरोना सारख्या संसर्ग महामारीच्या रोगामध्ये आपल्या कुटुंबाचीही तमा न बाळगता सेवा बजावली आहे। अशा प्रकारचे साफसफाईचे काम करत असताना अनेक कर्मचाऱ्यांना रोगराईचा सामना करावा लागतो। अनेक कर्मचारी मरण पावले आहेत, तर अनेक कर्मचाऱ्यांचे वय झाल्याने ते सेवानिवृत्त झाले आहेत। यातील बहुतांश कर्मचारी हे मागासवर्गीय असून आजतागायत त्यांना सेवेत कायम न केल्याने एक प्रकारे त्यांच्यावर अन्याय झाला आहे। तरी मुख्यमंत्र्यांनी आपल्यासारख्या सामान्य कुटुंबामधून आलेल्या कर्तव्यदक्ष मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या कार्यकालखंडामध्ये 249 विविध संवर्गात रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचे निर्देश नगरविकास खात्यास करून या कर्मचाऱ्यांना आपण आपल्या माध्यमातून न्याय मिळवून द्यावा असे निवेदनात म्हटले आहे। त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्याचे प्रधान सचिव गोविंद राज यांच्याशी फोनवरून चर्चा करणार असल्याचे अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले यांना सांगितले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।